या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंगचे आई बाबा त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि तितक्यात अमृता त्या ठिकाणी येते. तिला बघून तिलोत्तमा विचारते की काय गं अमृता, आज तू इकडे कशी काय वाट चुकली. आणि तिचं असं बोलणं ऐकून अमृता खाली मान घालते. ती म्हणू लागते की आई मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हो तू बोलू शकतेस ना, पण मला असं वाटलं होतं की कदाचित त्या मुलीच्या सोबत राहून तू तुझ्या या आईला विसरली आणि त्यामुळे मी तुला असा प्रश्न केला. त्यावर अमृता म्हणते की नाही आई, असं काही नाही आहे, तुम्ही कामामध्ये असताना त्यामुळे मी तुम्हाला त्रास द्यायला येत नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून तिलोत्तमा तिच्या जवळ जात तिला प्रेमाने समजावून सांगते की अमृता, तू या घरची लक्ष्मी आहे, माझी लाडकी सून आहे. तुझं आणि राजकुमारचं आम्ही सगळ्यांनी आनंदाने संमतीने लग्न लावून दिले, तुला वाजत गाजत या घरामध्ये आणले. तुझ्यामुळे मला कधीच कोणताही त्रास होणार नाही बाळा. आणि तिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून अमृताला खूप आनंद होतो. मात्र तिलोत्तमा मग पुढे म्हणते की तू इथे जे काही बोलायला आली आहेस ते निर्धास्तपणे बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुलीची वकिली माझ्यापुढे करायची नाही. जर तू तिच्याविषयी मला काही सांगणार असशील ना तर प्लीज सांगू नको. आणि ते ऐकून अमृता म्हणते की नाही आई, मला तुमच्याशी सारंगविषयी बोलायचे. आणि त्यावेळी मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे बोल. आणि मग अमृता म्हणू लागते की आई, गेल्या अनेक दिवसांपासून सारंगवर अनेक संकटे येत आहेत. याआधी जर असं कधी घडलं तर आपण जगन्नाथजींचा सल्ला घ्यायचो. पण ते पुढे काही बोलणार त्याआधीच तिलोत्तमा म्हणते की माझा त्या माणसावर विश्वास नाही आहे. आणि त्यावर अमृता म्हणते की हो आई, म्हणूनच मी माझ्या माहेरच्या एका गुरुजींचा सल्ला घेतला आहे. मी त्यांना आपल्या सारंगची पत्रिका दाखवली आणि त्यांनी त्याच्यासाठी नवग्रहांची शांती करायला सांगितली. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणत असते की मी सुद्धा बऱ्याच दिवसांपासून हाच विचार करत होते की सारंगच्या आयुष्यात एवढी संकटं का येत आहेत. तो बिचारा तर कधी कोणाबद्दल वाईट बोलतही नाही, विचारही करत नाही, मग त्याच्याच वाट्याला हे सगळं कसं. तर अमृता म्हणत असते की आई, मी सुद्धा हाच विचार करत होते आणि म्हणून मग मी तुम्हाला न सांगताच गुरुजींना पत्रिका दाखवली. मला माफ करा, पण मला असं वाटतं की आपण सारंगसाठी आता नवग्रहांची पूजा करायला हवी. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की मला खात्री आहे की तू या घरासाठी जे काही करशील ते योग्यच असेल. तू तयारीला सुरुवात कर, गुरुजींसोबत बोलून घे आणि सारंगलासुद्धा याबद्दल सांग. आणि ते ऐकून अमृता खुश होते. त्यानंतर संध्याकाळी जेवण करण्यासाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात. तिलोत्तमा म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण त्यावेळी सोहम फोनमध्ये बोलत असतो आणि त्यामुळे तिलोत्तमा त्याच्यावर ओरडते आणि त्याला फोन बाजूला ठेवायला सांगते. पण मग तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि तिला बघून तिलोत्तमा खूप चिडते. ती म्हणत असते की तरी मी विचार करत होते की ही मुलगी अजून इथे कशी नाही आली. आणि ते ऐकून सावली खाली मान घालून निघून जाते. पण तिच्या अशा अपमानामुळे सगदेवला वाईट वाटतं. आणि त्यावेळी सारंगचे बाबा म्हणतात की आपण कोणापुढे काय बोलतो याचा जरा विचार करावा. पण ऐश्वर्या म्हणते तो आता ड्युटीवर आहे आणि प्रत्येक वेळी तो समोर असताना आपण आपल्या बोलण्यामध्ये लिमिटेशन्स तर नाही ना आणू शकत. आणि ते ऐकून मग तिच्यामध्ये आणि सारंगच्या वडिलांमध्येच वाद सुरू होतो. पण त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की प्लीज थोडा वेळ सगळेजण शांत बसा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि सगळेजण गप्प बसल्यावर ती सांगते की अमृताने सारंगसाठी नवग्रहांची पूजा ठेवली. आणि ते ऐकून राजकुमार लगेच अमृताकडे बघत म्हणतो की वा अमृता, हे सगळं तू ठरवलंस का? तुला सगळ्याचं क्रेडिट घ्यायचं होतं म्हणून तू माझ्याशी याआधी काही डिस्कस केलं नाही, डिरेक्टली जाऊन आईला सांगितलं का? आणि मग तो मुद्दाम अमृतासाठी टाळ्यासुद्धा वाजवू लागतो. आणि त्याच्या अशा तिरसट वागण्यामुळे अमृताला खूप वाईट वाटते. तर तिलोत्तमा त्याला सांगते की हे बघ राजकुमार, उगाच तिला दोष देऊ नको, तिने जे काही ठरवलंय ते या घराच्या भल्यासाठीच ठरवलंय. आणि मग ती अमृताला सारंगला या पूजेसाठी तयार करायला सांगते आणि त्याचसोबत पूजेची सगळी तयारीसुद्धा. पण हे ऐकून ती ऐश्वर्या चिडते आणि मनाशी म्हणते की आता या घरात ही अमृता जे सांगेल ते होणार का? मी गेल्या अनेक दिवसांपासून काहीच काम केलेलं नाही आहे जे या सगळ्यांच्या नजरेत येईल. पण आता काही झालं तरी मी माझं वर्चस्व पुन्हा एकदा मिळवणारच. मी असं काहीतरी करेल ज्यामुळे या घरामध्ये फक्त मी जे सांगेल तेच ऐकलं जाईल. त्यानंतर मग संध्याकाळी जेव्हा सारंग घरी येतो तेव्हा अमृता त्याच्यासोबत बोलण्यासाठी येते. सारंगला ती विचारत असते की तू जेवण तर केलंस ना? आणि त्यावर सारंग म्हणतो की हो वहिनी, मला जेवावंच लागलं, कारण मग मी नाही जेवण केलं तर सावलीसुद्धा जेवण करत नाही. आणि त्यावर अमृता हसून हो म्हणते. त्यानंतर ती सारंगला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण उद्या तुझ्यासाठी घरात नवग्रहांची पूजा ठेवली आहे. ते ऐकून सारंग विचारतो की वहिनी, हे सगळं कशासाठी?
आणि त्यावर अमृता म्हणत असते की सारंग, खरं तर या सगळ्यावर माझाही विश्वास नव्हता, मात्र सावलीमुळे माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसू लागला आहे. आणि मग त्यानंतर ती सारंगला सांगू लागते की काही दिवसांपूर्वी आपल्या घरी वासुदेव आला होता आणि त्याने सावलीला सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे, पण त्यावेळी मी यावर विश्वास ठेवला नव्हता. सावलीने मात्र या सगळ्यावर विश्वास ठेवला आणि ती तुझी पत्रिका घेऊन जगन्नाथजींकडे गेली. त्यांनीसुद्धा तिला हेच सांगितलं आणि तुझा जीव वाचवण्यासाठी, तुझ्यावरचं संकट टळावं यासाठी त्यांनी तिला एक खडतर व्रतही करायला लावलं. आणि मग त्यानंतर सावलीने तुझ्यासाठी ते खडतर व्रत केलं आणि तुझ्या जीवावरचं मोठं संकट टळलं. आणि मग त्यानंतर अमृता त्यावेळी जे घडलं ते सारंगला सांगू लागते आणि सावलीने आपल्यासाठी इतकं सगळं केलं आहे ही गोष्ट ऐकून त्याला आश्चर्य वाटते. तर अमृता म्हणत असते की हे बघ सारंग, मला माहिती आहे तुझा यावर विश्वास नाही आहे, पण या सगळ्याच्या पाठीमागे ना कोणाची तरी खूप मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे तू प्लीज उद्याच्या पूजेसाठी नकार देऊ नको, पूजेसाठी तयार हो. आणि त्यावर सारंगही हो म्हणतो. आणि अमृता तिथून गेल्यावर तो मनाशी विचार करत म्हणू लागतो की खरंच ही सावली ना वेडी आहे. तिने माझ्यासाठी इतकं सगळं केलं आणि मला एका शब्दाने सुद्धा नाही सांगितलं. तर दुसरीकडे भैरवी आणि तारा बसलेल्या असतानाच त्यांना तिलोत्तमाचा फोन येतो. त्यावेळी ती तारा गाणं गुणगुणत असते, मात्र भैरवी तिला शांत राहायला सांगते आणि तिलोत्तमाचा कॉल रिसीव करते. तिलोत्तमा उद्या घरी असणाऱ्या पूजेचं तिला आमंत्रण देते आणि त्यासाठी भैरवीसुद्धा आनंदाने हो म्हणते. जेव्हा हे ताराला कळतं तेव्हा तर ती खूपच खुश होते आणि त्यामुळे भैरवीला संशय येतो. ती विचारते की तू इतकी का खुश झाली? तर तारा पटकन म्हणते की अगं काही नाही, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ना, मग आपल्याला तिलोत्तमा आंटीला त्या बद्दलही सांगता येईल. आणि ते ऐकून भैरवी हसतच हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली आणि अमृता पूजेची सगळी तयारी करत असतात. तितक्यात सखदेव काही सामान घेऊन येतो आणि ते सामान नेमकं तो डायनिंग टेबलवर ठेवतो. पण हे पाहून ऐश्वर्या त्याला सुनावते आणि त्यामुळे सावलीला वाईट वाटते. अमृता मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, पण ऐश्वर्या तिलाही गप्प करते आणि सखदेवला कान पकडून माफी मागायला सांगते. नाईलाजाने सखदेव माफी मागतो आणि मग त्याच वेळी तारा आणि भैरवी त्या ठिकाणी येतात. सखदेवला बघून त्या दोघींनाही आश्चर्य वाटते, मात्र ऐश्वर्या त्यांना त्याच्याबद्दल काही सांगणार त्याआधीच अमृतामध्ये बोलते आणि त्यांना बसायला सांगते. त्यानंतर मग सोहम आणि बबलू देखील त्या ठिकाणी येतात आणि ताराला बघून सोहम तर खूपच खुश होतो. आणि त्यावेळी सावलीला देखील असं वाटतं की कदाचित बबलू भाऊजी आणि सोहम भाऊजी ज्या मुलीबद्दल बोलत होते ती मुलगी तारा असू शकते. त्यानंतर मग सखदेवला ऐश्वर्या मुद्दाम पाणी घेऊन पुढे बोलावते आणि ते बघून भैरवी त्याला विचारते की काय रे सखदेवा, तू काय यांच्याकडे नोकर म्हणून काम करतोयस की काय? ही गोष्ट तुझ्या घरी माहिती आहे का? पण त्यावर सखदेव काही उत्तर न देता सरळ तेथून निघून जातो. आणि मग त्याच वेळी सोहम आणि बबलू त्या ठिकाणी येतात. सोहम ताराला इशारा करत बाहेर बोलावतो आणि मग तो सगळ्यात आधी बाहेर जातो. तर मग बबलू भैरवीकडे जात तिच्याशी गप्पा मारत बसतो आणि मग तिचं लक्ष नाही हे बघून तारासुद्धा पटकन बाहेर जाते. आणि जेव्हा भैरवीला लक्षात येतं की तारा तिच्या जवळ नाही आहे त्यावेळी तिला आश्चर्य वाटते. तर दुसरीकडे जंगलामध्ये असणाऱ्या एका पडक्या वाड्यामधून एक मुलगी धावत पळत बाहेर पडते. तिच्या मागं काही गुंड लागलेले असतात, पण ती मुलगी स्वतःची त्यांच्या तावडीतून सुटका करून घेते आणि त्यानंतर एका माणसाकडून त्याचा मोबाईल फोन घेऊन पळून जाते. तर दुसरीकडे सोहमची आणि ताराची भेट होते. सोहम तिला विचारत असतो की किती दिवस झाले आपण भेटलो नाही, तू माझ्या मेसेजचे नीट रिप्लायसुद्धा दिले नाहीत. आणि त्यावेळी तारा म्हणते की सॉरी सोहम, पण तुला माहिती आहे ना, आई सतत माझ्या आजूबाजूला असते त्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही. पण बघ आता मी तुझ्यासमोर आली आहे, तुला भेटली आहे ना. आणि ते ऐकून सोहम म्हणतो की तू फक्त माझ्या समोर आहेस पण मला अजून भेटली नाही. आणि मग त्यानंतर तो तिला प्रेमाने जवळ घेतो. तर हे सगळं सावली बघत असते आणि सोहम ताराला एकत्र बघून तिला खूप आनंद होतो. ती विठुरायाकडे प्रार्थना करते की माझ्या या घराला कोणाचीही आता नजर लागू देऊ नको. पण दुसरीकडे ती त्या गुंडांच्या तावडीतून सुटलेली मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून अस्मी असते आणि ती कोणाला तरी फोन करून सांगते की मी त्यांच्या तावडीतून सुटले आहे, आता मी परत येते, आता मी फक्त माझ्यासोबत जे घडले त्याचा बदला घेणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.